पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वनक्षेत्रातून खैर व इतर अनेक मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे आणि काठापूर परिसरातील वन विभागाच्या हद्दीतून खैर, लिंब, बाभूळ आणि बोर जातीचे अनेक वृक्ष अज्ञात चोरट्यांनी तोडून लंपास केल्याची माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी शिंगवे येथे खैर वृक्षांची चोरी उघडकीस आली होती। त्यानंतर आता काठापूर परिसरातही अशाच प्रकारची वृक्षतोड झाल्याने वनसंपदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चोंभूत गावाजवळील वनक्षेत्रातूनही खैर वृक्षांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। तसेच तालुक्यातील इतर वनक्षेत्रांमध्येही अशाच प्रकारच्या वृक्ष चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड एका रात्रीत होणे शक्य नसल्याने हा प्रकार दिवसाढवळ्या झाला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे। पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित वन कर्मचाऱ्यांना या चोरीची माहिती नसल्याचे समोर आल्याने वन विभागाच्या सतर्कतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वनाधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास राहत नसल्याने जंगल परिसरात नियमित गस्त आणि देखरेख होत नसल्याचा आरोप केला जात आहे। त्यामुळे चोरट्यांनी वनसंपदेवर डल्ला मारल्याची चर्चा सुरू आहे। या वृक्षतोडीमुळे लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाली असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी, गस्त वाढवावी आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तसेच काही वन कर्मचारी व वृक्षतोड व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचीही लागेबांधे आहे का आणि या लागेबांधीतून ही वृक्ष चोरी झाली का यांचा तपास पोलिसांमार्फत करण्यात यावा अशी ही मागणी होत आहे।